नमस्कार मित्रांनो, उद्या एक मोठं मैदान होते वाळवा तालुक्यामध्ये, बाळूमामा फाटी वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी मैदान होते हो. आणि नक्कीच त्या मैदानात ते दुशाचं मैदान होते आणि नक्कीच त्या दुशाच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातून टॉपची बैलं येतील तिथं. आता काही मैदानात आज 2 मैदानं झाली, त्या मैदानामध्ये आज तिथं ठिकाणी बैल पळाले, परंतु उद्या एक मोठं मैदान होतं आणि तिथं बकासूर येतोय आणि नक्कीच बकासूरचा पायरा कोण असेल सगळ्यांना एक आतुरता लागलेली आहे. नक्कीच ही आतुरता सगळ्यांची घालवून टाकूयाच. शेवट पैरा सांगतोच बकासूरचा का सांगूच. बकासूर आपल्याला, मला असं वाटतंय उद्या सर्जा दादा किंवा विसापूरकरांच्या कार्तिक सोबत पळेल किंवा तो सर्जा हिंगोलीकरांचा, या तिघांच्या पैकीच एक जणांमध्ये पळेल. नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय हा जोड. 2 नंबरचा पैरा जो आहे तो जलवा आणि बलमा ही जोडी पळेल आणि नक्कीच हा बलमा जो आहे तो सांगली भागातील बैल बलमा आहे आणि नक्कीच जलवासुद्धा आपल्या सगळ्यांचा लाडका आहे, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे, तो किरण अप्पांचा जलवा आहे. नक्कीच ही जोडी उद्या दिसेल आपल्याला मैदानामध्ये. 3 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील सप्तहिंद केसरी भारत आपल्याला पळताना दिसणार आहे राजा या बैलासोबत. आणि नक्कीच हा राजासुद्धा तिकडचाच बैल आहे, नक्कीच दुशामधला हा राजा आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये खूप मोठ्या लढती बघायला मिळतील. मैदान हे लाव आहे श्री गणेश लाव किंवा श्री लाव या दोन्हीमधील एक असेल. 4 नंबरचा पैरा जो आहे तो रुबाब आहे. रुबाब बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचा जो रुबाबा नावाचा जो बैल पळतोय आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये, त्या रुबाबसोबत आपल्याला शाहीर पळेल. 916 शाहीर हा बैल आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या दुशाच्या मैदानामध्ये. बघूया ही जोडी काय कमाल करते. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा. उद्याच्या मैदानामध्ये 7 नंबरचा जो पैरा आहे भुयार आणि तलवार, वेगळीच नाव आहेत परंतु प्रमुख आकर्षण त्या बैलांची नावच तशी आहेत, परंतु दुशामधली एक होंड आहेत आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी काय कमाल करतायत बघावं लागेल. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला. 6 नंबरचा पैरा आहे गजा आणि अंजीरची जोडी. नक्कीच ही जोडी एकदा पळाली होती आणि नक्कीच गुलालामध्ये पात्र झाली होती, चांगली गाडी पळाली होती, परंतु उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला देतोय. 7 नंबरचा पैरा आहे रामाशेठ आणि वादळ आणि नक्कीच ही सुद्धा जोडी टॉपची. रामाशेठ आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक चांगला पळतोय तो आणि नक्कीच वादळसुद्धा त्याच पद्धतीनं पळतंय आणि नक्कीच वादळ नावाची खूप सारी बैलं आहेत. मानगरकरांचं वादळ आहे, अमित शेट्टी यांचं वादळ आहे आणि बरीचशी वादळ नावाची बैलं आहेत, परंतु हे सांगली जिल्ह्यातील वादळ आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये वादळ आणि रामाशेठ काय कमाल करतायत बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. उद्याच्या मैदानामध्ये 8 नंबरचा पैरा आहे लकी. गोडोली साताराकरांचा जो लकी नावाचा जो बैल आहे तो उद्या आपल्याला सुंदर या बैलासोबत दिसेल आणि नक्कीच दुशामधला हा सुंदर आहे. नक्कीच बघूया ही सुद्धा जोडी उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं पळते, काय कमाल करते बघूया उद्याच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा उद्या दुशाच्या मैदानात या जोडीला सुद्धा. 7 नंबरचा पैरा एखाद्या वेळेस होईल, पण सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा जो महिब्या आहे तो उद्याच्या मैदानामध्ये कदाचित दिसेल आणि तो आपल्याला एखाद्या वेळेस दिसेल. त्यांच्याच घरच्या एक दुशामधलं वासुर आहे, त्या वासरासोबत दिसेल. बघूया कुठलं नाव आहे मला काय माहीत नाही, परंतु त्याच वासरासोबत दिसेल. बघूया उद्या काय कमाल करतोय हा महिब्या आणि ते वासुरू. 10 नंबरचा पैरा आहे MM नानांचा जो राजा नावाचा जो बैल आहे टॉपचा आणि तो आपल्याला दिसणार आहे किसना या बैलासोबत आणि नक्कीच MM नानांचा राजासुद्धा माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्या रेकॉर्ड काय आहे. नक्कीच तो सुद्धा कमालीचा बैल आहे. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी राजा आणि किसना या जोडीला. उद्याच्या मैदानामध्ये 11 नंबरचा पैरा आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा जो पैलवान, हा पैलवान आपल्याला दिसणार आहे बदाम या बैलासोबत आणि नक्कीच ही सुद्धा जोडी कमालीची जोडी आहे. बघूया उद्या ही जोडी काय कमाल करते, कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीनं लढते बघूया उद्याच्या मैदानामध्ये. आणि नक्कीच हे 11 पैरे जे आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. याच्यामध्ये थोडासा बदलसुद्धा काय होऊ शकतो, परंतु बकासूर उद्या आपल्याला दिसेल आणि नक्कीच आज बकासूर काय दिसला नाही आहे आणि नक्कीच उद्या आम्ही सांगितलं आहे त्याच तिघांच्यामधील एक पैरा असेल बक्कासूरचा. कारण आता बक्कासूर जो आहे तो टॉपच्याच पैऱ्यात तुम्हाला दिसेल, कारण की आता बक्कासूरचा सराव जो आहे तो चालू आहे. कारण की पुसेगावचं जे हिंद केसरी मानाचं मैदान आहे ते आता जवळ येऊ लागले, त्याच्यामुळे बक्कासूरला थोडासा वेळच रुटीनवर आणायचा आहे. रुटीनवर येतोच तो, परंतु थोडंसं त्याला सराव
हारला काय जिंकला काय त्याच्या नाव असे खूप विक्रम आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. धन्यवाद.